खाता खोलने के लिए कोशिश हो रही है। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी चर्चा करतोय की नरेंद्र मोदी यांची म्हणजेच केंद्र सरकारची जनधन योजना ही कशा प्रकारे सुरू आहे। सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री या चर्चेत सहभागी होत आहेत। सुधीरजी, मी चर्चा करतोय, माझ्याकडे 4 बँकांचे स्टिंग ऑपरेशन आहे। जय महाराष्ट्रने स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। सुधीरजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? हां, पोहोचतोय। सुधीरजी, त्या बँकांची नावं अशी आहेत: बँक ऑफ महाराष्ट्र वडकी शाखा, बैंक ऑफ महाराष्ट्र फुरसुंगी शाखा, बैंक ऑफ बड़ौदा हड़पसर शाखा, बैंक ऑफ इंडिया मांद्री शाखा, आंध्रा बैंक हड़पसर शाखा, इंडियन बैंक हड़पसर शाखा, भारतीय स्टेट बैंक ससाने नगर शाखा, बैंक ऑफ महाराष्ट्र हड़पसर शाखा। या सर्व बँकांमध्ये जेव्हा जनधन योजना सुरू आहे का आम्हाला अकाउंट उघडायचं असं म्हणून लोक जातात, तेव्हा त्यांना सांगितलं जातं की ही योजना बंद झाली आहे। दुसरं सांगितलं जातं 100 रुपये द्या, तिसरं सांगितलं जातं 250 रुपये द्या। आता मला सांगा, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांची योजना, केंद्र सरकारची योजना नीटपणे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी काय प्रयत्न होत आहेत? नाही, यासाठी आता या महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारीपर्यंत 1 कोटीच्या वरती अकाउंट उघडण्यात आले आहे। काही बँका आणि काही बँकेतले कर्मचारी अधिकारी आपण म्हणता त्या पद्धतीने काम चुकारपणा करू शकतात, हे खरं आहे। हे काही नाकारणंही योग्य होणार नाही, कारण जिथं चांगली लोक आहे त्या समाजात काही वाईट लोकांचाही जन्म ईश्वराने केलेला आहे, ज्यांना काम चुकारपणा करण्यामध्ये आनंद असतो। आणि हे पंतप्रधान महोदयांची योजना आहे की मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे? आता अशा लोकांना दंडित करणं ही मात्र शासनाची जबाबदारी असते। जे लोक काम चुकारपणा करतात, जे लोक राष्ट्रीय जे आपलं कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी मागे पुढे पाहतात, आपण अशी नावं ही जर आता खरं तर यावर मॉनिटर करण्याची जबाबदारी त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। असं कोणाच्या संदर्भामध्ये घटना झाली तर त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांनी लेखी तक्रार नोंदवल्यास कुणी लेखी तक्रार नोंदवायच्या? गरीब माणूस जाऊन ज्याच्याकडे 1 रुपया नाहीये तो अकाउंट खोलायला जातो आणि तो जाऊन तक्रार नोंदवणार? असं आहे की शेवटी सिस्टीम मध्ये कोणीही मनकवडे नाही। कुठंतरी आपल्याला या व्यवस्थेमध्ये आपल्याला होणारा त्रास हा कोण्यातरी संबंधित विभागापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवावा लागतो। आणि जसं मी सांगितलं, बँकांची इतकी मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये असताना या ठिकाणचे 1 कोटी जनधनी अकाउंट उघडले गेले आहे आणि हे कोणतेही पैसे न देता उघडले गेले आहे। ठीक आहे, सुधीरजी थांबा। सुकृत खांडेकर आहेत। खांडेकरजी, मला हे सांगा की एक जो माणूस अकाउंट उघडायला जातो, ज्याच्याकडे 1 रुपया नाही आहे, तो गेल्यानंतर त्याला पाठी पाठवलं जातं, त्यांनी तक्रार करण्यापर्यंत वेळ यायला पाहिजे? अजिबात नाही। याच्यावर सरकारचं एक वेगळ्या यंत्रणेमार्फत लक्ष असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे। कारण पंतप्रधानांची योजना अतिशय चांगली आहे, हेतू चांगला आहे आणि लोकांना ती हवी आहे, म्हणूनच जवळजवळ 15,500 कोटी अकाउंट देशामध्ये खोलले गेलेले आहेत। म्हणजे लोकांना ती योजना हवी आहे, पण योजना ही बंद झाली असं सांगून कोणाची फसवणूक केली जात असेल तर त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जरब बसेल अशी शिक्षा मिळाली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे। सुधीर भाऊ, मला हे सांगा, त्यांच्यावर काय कारवाई होणार? आणि ज्या बँकांमध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये ही योजना नीट राबवली जात नाही त्या कलेक्टरवर काय कारवाई करणार तुम्ही? नाही, असं मी तुम्हाला तेच सांगतोय की कलेक्टरवर कारवाई होत नसते, कारण कलेक्टरवर कारवाई कशी करता येईल? कलेक्टरवर कारवाई होत नाही। उद्या तुमच्या चॅनलमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांनी चूक केली म्हणून काही संपादकावर कारवाई होत नाही, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्या वार्ताहरांनी पैसे घेऊन बातमी छापली म्हणून त्या संपादकाला निलंबित केलं जात नाही, कारण अशी व्यवस्था आपल्याला विकसित करता येणार नाही। पण जो अधिकारी, जो कर्मचारी काम चुकारपणा करेल, जो राष्ट्रीय जबाबदारी पूर्ण करणार नाही, त्याला मात्र दंड दिला पाहिजे। पण जिल्हाधिकाऱ्यांवर आपण कारवाई करा आणि जिल्हाधिकाऱ्यांवर काही कारवाई करता येईल का? याचं उत्तर नाही आहे, कारण शेवटी जिल्हाधिकारी असेल
आपण असाल की अजून कोणी असेल. चला ठीक आहे. शेवटी सुधीर भाऊ तक्रार थांबा, जी आहे. सुधीर भाऊ थांबा, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्ही फोन कट करू नका. बीजी कोळसे पाटील या चर्चेत आहे. बीजी कोळसे पाटील बोला. त्यांना सुधीर भाऊ त्यांना बोलायचं तुमच्याशी. पाटील साहेब बोला. नाही, मी असं म्हणतो की आता आपण याची, मी बोलू का सुनील बोलतात, नाही, आपण पाटील एक त्याची साहेब. दुसरी बाजू तपासली पाहिजे. हां की ते म्हणतात ना, तुम्हाला आम्ही 6 महिने अकाउंट तुम्ही ठेवला तर तुम्हाला 5,000चा ओव्हरड्राफ्ट देतो, तुम्हाला इन्शुरन्स देतो. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन खाली तुमचे 17 कोटी अकाउंट उघडले, 15,500 कोटी तुम्ही जमा केले. लोकांना त्यातून काय दिले ते तरी आम्हाला कळू द्या ना. कारण ती दानतच नाही. दुसरी गोष्ट, आता मी बघा म्हणलं जसं की आम्हाला 24 तास बँका पाहिजे, 7ही दिवस बँका पाहिजेत, तरच हे होईल. आणि हे व्हायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला त्या लोकांना साक्षर केलं पाहिजे की बाबा तुझं अकाउंट सुधीर भाऊ, जर ही योजना अत्यंत चांगली आहे तर स्टाफ वाढवला पाहिजे, वर्किंग आवर्स ते वाढवले पाहिजे आणि सरकारचं, राज्य सरकारचं नियंत्रण पाहिजे, म्हणजे कलेक्टरचं नियंत्रण पाहिजे. ते होताना दिसत नाही. यापूर्वी जय महाराष्ट्राने स्टिंग ऑपरेशन केलं होतं तेव्हा आश्वासन दिलं होतं भाजपच्या प्रवक्त्यांनी, आणि आताही तोच प्रकार तिथे सुरू आहे. असं आहे की आता जे सन्माननीय आदरणीय कोळसे पाटील साहेब म्हणाले, थोडं थांबलं पाहिजे. एक तर पहिली गोष्ट, या देशात स्वातंत्र्यानंतर 68 वर्षामध्ये या देशामध्ये 50% जास्त परिवार असे होते ज्यांचं साधं अकाउंट सुद्धा नव्हतं. खरं तर कौतुक करता येत नसेल तर नुसतं टीका करणं हेच आपलं राष्ट्रीय परमधर्म आहे असं समजून प्रत्येक योजनेवर टीका करणं हे मला काही उचित वाटत नाही. मला असं वाटतं की आपल्याला हो, पण मी नव्हतो, पण मी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही टीका करताय ना साहेब. नाही चला ठीक आहे, त्यांनी कौतुक केलं. नाही सुधीर भाऊ पहिल्यांदा आम्ही सांगितलं, सुधीर भाऊ, सुधीर मुनगंटीवारजी, या 8 बँका आहेत, त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणार का आणि किती दिवसात करणार सांगा. असं आहे, त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा नाही. हा अधिकार केंद्र सरकारचा आणि बँकांचा आहे, त्या क्षेत्रातील बँकांचा. हे काही पण मुनगंटीवार साहेब, तुमच्या राज्यात ही योजना नीटपणे चालत नाही अशा प्रकारचा अहवाल तुम्ही पाठवू शकता, अशा प्रकारचं पत्र तुम्ही देऊ शकता. तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये. या संदर्भात जी माहिती तुम्ही दिली ती माहिती आणि या माहितीच्या आधारावर त्या बँकेच्या चेअरमनला निश्चितपणे हे घेऊन पाठवू. आणि नुसतं निश्चितपणे घेऊन पाठवणार नाही तर राज्य सरकारच्या वतीने जी बँकांच्या संदर्भामधली सल्लागार समिती असते त्याची नोडल बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र काम करते. बँक ऑफ महाराष्ट्राची ही जबाबदारी आहे की राज्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांना जे काही केंद्राकडून योजना येतात त्यावर मॉनिटर करणं, त्यावर लक्ष ठेवणं आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला दंडित करून तक्रार करणं. शेवटी या बँका या जनतेच्या आहे, सरकारच्या आहे, या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्याच्या असू शकत नाही. खरं तर हे कर्मचारी जनतेसाठी आहे, जनतेच्या घामाच्या पैशातून यांचं परिवाराचं पालन होतं ही समजण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्यात असली पाहिजे. या भूमिकेशी मी तुमच्या सहमत आहे आणि मी स्वतः या संदर्भात आमच्या विभागाच्या माध्यमातून, मुख्य सचिव महोदयांच्या माध्यमातून सर्व बँकांच्या प्रमुखांना या सूचना द्यायला जावेन की अशा पद्धतीने काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंडित केलं पाहिजे. अशा लोकांना जनतेच्या पैशाचा पगार घेऊन जनतेशी द्रोह करणं हे चूक आहे. बिलकुल, धन्यवाद सुधीरजी. पण मी तुम्हाला सांगतो की जर कोणी वार्ताहर पैसे घेऊन बातमी छापत असेल तर त्याची माहिती मला द्या, मी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेन. मी उदाहरण दिलं, कोणी खातो आणि मी असं सांगितलं नाही ठीक आहे. मी माझ्याविषयी म्हणत नाही. पत्रकारितेत ही पत्रकारिता अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिकपणे झाली पाहिजे. संपादकाला दोषी कसं करणार हो? त्या संपादकाला असं खालती काय चालतं असं कसं समजणार आहे? नाही ठीक आहे सुधीरजी, या 8 बँकांमध्ये गरीबाला खातं उघडण्यासाठी आडकाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. पण तुमच्या प्रयत्नांवर माझं आणि जय महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे. मी पुन्हा एकदा स्टिंग ऑपरेशन करायला माझ्या प्रतिनिधीला सांगेल. सोमवारी माझ्या कार्यालयातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जाईल, फोन जातील की तुम्ही स्वतः जनधन योजनेवर मॉनिटरिंग करा आणि अशा पद्धतीची तक्रार आली तर भारत सरकारच्या वित्त विभागाला पाठवा आणि वित्त विभागाकडे पाठवून अशा कर्मचाऱ्यांना दंडित करा.
धन्यवाद सुधीर भाऊ. पण कोळसे पाटील यांनी सुद्धा खूप महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. योजना चांगली आहे, लोकांना आवडलेली आहे, लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे म्हणून एवढे पैसे जमा झालेले आहे. याच्यापेक्षाही जास्त पैसे जमा होऊ शकतात. यासाठी वर्किंग हवर्स वाढवणं, कर्मचारी वाढवणं आणि बँकांना ही योजना पुढे नेण्यासाठी सूचना करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यांना लिहिण्याची तुमची जबाबदारी आहे. आपण चर्चेत सहभागी झालात. मी सुनील राणे यांच्याकडे जातो. सुनील राणेजी, मला हे सांगा, जर सरकारचे मंत्री सगळं करत असतील तर भाजपचे कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे मंत्र्यांचं काम असतं, चर्चा असते, त्यांना वेळ नसतो. पण तुमच्या पक्षाची, तुमच्या जे रुलिंग पार्टी आहे त्या पक्षाची जबाबदारी आहे ना कुठल्या बँकेत काय चाललेलं आहे ते पाहण्याची. निश्चितपणाने एकतर सुधीर भाऊंनी आपल्या मनामध्ये असलेले किंवा या चर्चेमध्ये असलेले सर्व मुद्द्यांना व्यवस्थित उत्तर दिल्याबद्दल सुधीर भाऊंचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आहे. कारण का त्यांनी इतक्या व्यवस्थितपणाने या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून जे उत्तर दिलं आणि या योजनेमध्ये निश्चितपणाने आपण सर्वांनी ज्या सुधारणा सांगितल्या किंवा या योजनेतील कच्चे दुवे जर आपण लोकांच्या माध्यमातून जे सांगितले त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्याची जी गरज आहे त्याबद्दल सुधीर भाऊंनी जे मत मांडलं बीजी कोळसे पाटील पटकन बोला, कारण तुम्ही हात वरती करता तरी माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. बोला. एकच आता हे 17.5 कोटी अकाउंट उघडलेत, 15,500 कोटी रुपये जमा झालेत. याचा अर्थ जो झिरो बॅलन्स वाला त्याला किंमतच नाहीये. झिरो बॅलन्स वाल्याला बँक उभं करत नाही. मला पैसे नाहीत, मला अकाउंट उघडायचं असं म्हणणाऱ्याला बँकेने अजून थारा दिलेला नाही असं दिसतंय. नाही तर एवढे पैसे आणि एवढेच अकाउंट आपल्या देशाची लोकसंख्या 135 बिलकुल. सुनील राणेजी, अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही त्याला परत पाठवलं हा मुद्दा आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या जनधन योजनेकडे बघण्याची गरज आहे. मी कोळते पाटील साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण जे मुद्दे उचलत आहात त्या मुद्द्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. चला ठीक आहे. नाही, आणि ही चर्चा कुणावरही टीका करण्यासाठी नव्हती, पण केंद्र सरकारची योजना ही नरेंद्र मोदींची योजना नाही आहे. पंतप्रधानपदी कुठल्याही पक्षाचा नेता जो आहे तो बसल्यानंतर तो संपूर्ण देशाचा होतो, तो पंतप्रधान प्रत्येक नागरिकाचा होतो, प्रत्येक पक्षाचा होतो. म्हणून केंद्र सरकारची योजना योग्यरित्या पुढे गेली पाहिजे अशा प्रकारची ही चर्चा करण्याचा उद्देश होता. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी आश्वासन दिलं आहे की राज्यातले ज्या काही बँका आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. जे महाराष्ट्राचं लक्ष असेल, कारण गरिबाला पैसे नाहीत म्हणून माघारी जाणं म्हणजेच जनधन योजनेची ऐशी तैशी असा अर्थ होईल. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त. आज खाता खोलने के लिए कोशिश हो रही है.